रामकृष्ण हरे. सज्जन हो, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर आपणाला विवरण ऐकवणार आहे. मनाचे कान करून ऐका. व्यावहारिक आणि पारमार्थिक दोन प्रकारचे उपकार असतात. त्यामध्ये पारमार्थिक उपकाराने मनुष्याचं जीवन किती आनंदमय मंगलमय होतं, जीवनाचं सोनं होतं, ते तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात. ऐका. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू संतांचे उपकार, किती सांगू आणि काय काय उपकार सांगू. मज निरंतर जागविते, निरंतर मला जागृती देतात ते. असं नको करू बाबा, असं कर, तसं नाही असं कर, हे केलं म्हणजे असं होईल. सतत जागृती देणारे फक्त तेच माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. माझा विश्वास त्यांच्यावर बसला आणि त्यांचे उपकार तेच माझ्यावर इतके झालेत की काय देवो त्यासे व्हावे उतराये. दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात त्यांना काय द्यावं, काय उतराई व्हावी त्यांच्याबद्दल, त्यांचं ऋण कसं फेडावं. जर जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला, ठेवेता हा पायी जीव थोडा, जीवसुद्धा थोडा वाटेल हो, तरी त्यांचे उपकार फेटणार नाहीत. सहज बोलणे हेत उपदेश. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात ते सहज जरी बोलले ना तर ते हिताचं असतं आणि हिताचाच उपदेश ते करतात. आणि सहज बोलणं, सहज चालणं, त्यांचे आचार विचार उच्चार संचार प्रचार सगळ्यामध्ये एक वाक्यता असते आणि त्यांचं सर्व घेण्यासारखं असतं. सहज बोलणे हित उपदेश, हिताचा ते उपदेश करतात. करुणे सायास शिकविती, बऱ्याच वेळा सायास करून ते शिकवतात. पण ते हाती धरिली पाटी असा एक अभंग आहे. बालकाचे साठी पण ते हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. ते करून दाखवतात, शिकवतात. सहज बोलतात तरी त्यांचा तो उपदेश ठरतो. आणि ते रागावून जेव्हा सहज शिकवतात ना, सायासे शिकवितात ना, तेव्हा तयाचे पिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. त्यांचं मारणं, त्यांचं रागावणंसुद्धा हिताचंच असतं असं तुकोबाराय म्हणतात. तो का मने धेनू वेच्या चित्ती, तैसे मज येती सांभाळती. त्याला उदाहरण दिले पहा. तो का म्हणे धेनू, धेनुवेच्या चित्ती म्हणजे गाईचं जसं प्रेम त्या वासरावर असतं, सारखं त्या वासराकडे तिची नजर असते आणि ती त्याच्यावर प्रेम करते. कासेला लागल्याबरोबर ते कासेमध्ये आपोआप पाना येतो, असे ते का ते प्रेम पाहणा आहे तो. तसं त्या गाईचं वासरावर प्रेम असण्यासारखं तैसे मज येती सांभाळती. तसं माझ्यावर ते प्रेम करतात, मला सांभाळतात, कडेवर घेतात. भागली या मज वाहतील कडिये, कडेवर घेतात, समजून सांगतात. आणि त्या सगळ्यामुळे माझं जीवनाचं कृतकृत्य झालं, कल्याण झालं. काय द्यावं त्यांना. तेव्हा संतांनी दोन गोष्टीला जास्त महत्त्व दिलं, ते म्हणजे संत आणि दुसरं भगवंत. त्यातही संतांना जास्त महत्त्व दिलं, कारण संत सारखं बोलतात, चालतात, शिकवतात, हाताला धरून चालवतात, कडेवर घेतात म्हणजे सांभाळून घेतात. तेव्हा भगवंताला होऊन बोलावं लागतं, संत होऊन त्यांना शिकवतात. अशा प्रकारचं तेव्हा संतांचे इतके अभंग आहेत ना, जास्तीत जास्त अभंग संतांचे आहेत. संत संगतीने थोर लाभ झाला. तो का संत मायबाप कृपावंत, तुम्ही संत मायबाप कृपावंत. किंवा संत संग देई सदा, संत समागम एखादी परी, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. म्हणून जीवनामध्ये सत्संगती अत्यंत महत्त्वाची आहे, अपरिहार्य आहे.
संत संगती ज्याच्या जीवनात नाही त्याचं जीवन म्हणजे विफल गेलं असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा संत संगती करा, आपलंही जीवन आनंदमय मंगलमय होईल असा या अभंगाचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आनंदी रहा. रामकृष्ण हरे.